हॅलो, गुड मॉर्निंग, राम राम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. यावेळेस जरा आमचा व्हिडिओ टाकायला उशीरच झालेला आहे, पण थोडे इतरही कामं सुरू होते, काही शेताचं मॅटर्स सुरू होते, त्याच्यामुळे जरा शूट करायला वगैरे एडिट ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला काही वेळ मिळत नव्हता. पण मग आमचे जे काही आहेत सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स, मग त्यांचे मेसेज यायला लागले की कधी तर तुमचा व्हिडिओ का नाही आला. तर तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे, सध्या आंब्यांचा सीझन सुरू आहे, तर कैऱ्या उतरवण्याचे काम सुरू आहे आणि त्यांना कुठलाही धक्का न लागता पाडण्यासाठी हे आम्ही एक जुगाड बनवले आहे. हे लांब टोकरला एक असं त्रिकोणी आकाराचं लोखंडी पुढे साधन तयार करून घेतलं आहे आणि त्याला खाली नायलॉनची पिशवी बांधून घेतली आहे. तर असं कैरीच्या देठाला थोडा त्याच्याने ताण दिला की कैरी बरोबर त्या झोळण्यात पडत असते. तर आता आंबा कधी उतरवावा हा पण एक विषय असतो. तर साधारण कसं असतं, निसर्ग त्याचं काम बरोबर करत असतो. साधारण पावसाळ्याच्या आधी म्हणजे मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंबा हा पिकायला येत असतो, म्हणजे कैरी. तर आणि कसं नंतर ती नैसर्गिकरित्या झाडावर पिकून तिला पक्षी खाऊन किंवा मनुष्य प्राणी खाऊन ती कोय जशी टाकली की त्यावर पाऊस पडला की लगेच रोपे तयार होतात. हे निसर्गाचं चक्र असतं. तर आता आपण बाजारात बघतो, साधारण फेब्रुवारी मार्चपासूनच आंबा मार्केटमध्ये यायला लागतो. तर तो कशा पद्धतीने पिकवलेला असावा? मग कृत्रिम पद्धतीनेच असतो तो, कारण इतक्या लवकर कधी नैसर्गिकरित्या आंबा पिकत नाही. तर तो एक कार्बाईड नावाचं एक केमिकल असतं, तर त्याच्या साह्याने तो पिकवला जातो. आणि आता असा आंबा ओळखावा कसा? तर हा आंबा जो असतो दिसायला एकदम पिवळा धमक असतो, पण त्याला कुठला गंध नसतो. आणि हा जेव्हा आपण खातो तेव्हा असं जिभेला चरचर होते आणि कापल्यावरही त्याला कुठला गंध नसतो आणि लागला गोड तर फार सालीच्या जवळ लागतो आणि त्याची कोय अगदी आंबट चिंच असते. तर असा आंबा खाल्ल्याने आपल्या घशाचे आणि पोटाचेही विकार होत असतात. त्याच्यामुळे आंबा साधारण खरेदी करताना हा आपल्या माहितीतल्या शेतकऱ्याकडून घ्यावा. आता आमचा स्वतःचा अनुभव सांगायचं झालं तर आम्ही अक्षय तृतीयेला आंबा मागवला होता. खास कोकणातून हापूसची पेटी आणली होती आणि जेव्हा पितरांना घास देऊन आम्ही जेवायला बसलो तर रसाचा अगदी पहिला घास घेतला तर इतका आंबट होता रस, आणि असं पार कोईपर्यंत त्याला काहीतरी बाधा झालेली होती. त्यामुळे हापूस आंब्याने आमचा चांगलाच भ्रमनिरास केला. आणि दुसरी गोष्ट, उगाच हापूस आंब्याचा राजा म्हणून काही तो विकत घेण्याच्या फारसे नादात पडू नये. आपला स्थानिक लेवलला जो आंबा पिकतो तोच घ्यावा. आणि कैरी काढताना हे बघा, तुम्ही बघू शकता, साधारण तिचा देठ 1 इंच तसाच ठेवायचा, कारण तो देठ जिथे असतो ना तर तिथे आंब्याच्या स्किनवर बाहेरून बुरशी असते आणि तो देठ काढला की तिथे जे छिद्रे होतात तयार, तिथून ती बुरशी आत जाते आणि त्यामुळे तिथं जे फळ काळं पडायला लागलं त्याला आपण फळकूज म्हणतो थोडक्यात. त्याच्यामुळे हा देठ आणि तिथून बाहेर पडणारा जो चीक असतो तो संरक्षक असतो. आणि दुसरी गोष्ट, जर मोठ्या प्रमाणावर आंबे पिकवायचे असतील तर साधारण एका मोठ्या पातेल्यात कोमट पाणी घेऊन त्याच्यात 1 किंवा 2 मूठ मीठ टाकून त्याच्यात उतरवलेल्या कैऱ्या 5 मिनिट ठेवून नंतर स्वच्छ कपड्याने पुसून मग एखाद्या डालकीत म्हणा किंवा त्या ज्या लाकडी पेट्या असतात त्यांच्यात खाली पाचट किंवा न्यूजपेपर अंथरून त्यावर रचल्या जातात आणि एकावर एक असे लेअर देऊन, ज्याला अडी म्हणतात, वरून पक्क झाकलं जातं. साधारण 5 दिवस हे उबदार वातावरण निर्माण केलं की आत आपोआप इथिलीन नावाचा वायू तयार होतो आणि ते फळ, त्याला जे सफोकेशन होतात त्या वातावरणाने ते पिकायला लागतं आणि असा आंबा मग
चवीलाही गोड असतो, त्याचा गंधही सुंदर येतो आणि साधारण त्याच्यावर ज्या सुरकुत्या येतात तर तो खरा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा असतो. तर मंडळी, बघा आता याच्या पुढे तुम्ही ही आंबा खरेदी करताना ही काळजी नक्कीच घ्या आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, आम्ही इथे असं बांबूची जी डालकी असते हिच्यात कैऱ्या पिकायला ठेवत असतो. आम्ही टप्प्याटप्प्याने कैऱ्या उतरवतो, म्हणजे कसं आहे, साधारण त्या टप्प्याटप्प्याने पिकायला येतात आणि मग ते कापून किंवा रस करून आम्ही खात असतो. आणि या दिवसात आंबा हा खाल्लाच पाहिजे, कारण आंबा हा बलवर्धक असतो आणि त्याच्यात विटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्याच्यामुळे तो तब्येतीला चांगला असतो. असे दुर्मिळच लोक असतील की ज्यांना आंबा आवडत नसेल. तर आता इथे बघा, ज्या कैऱ्या उतरवल्या, काही पिकायला घातल्या आणि एक कलमी कैरी जी काढली होती तिचं आता इन्स्टंट लोणचं करायला घेतलं आहे. तर इथे बघा, तेलात तेल तापायला ठेवलं आहे आणि मोहरीची डाळ आणि बडीशोप थोडी जाडसर वाटून घेतली आहे. आता बघा, तेल तापलं आहे, त्याच्यात मोहरी टाकली, त्याच्यानंतर थोडंसं हे भाजून घेतलेलं लवंग, मिरी आणि मेथीचे दाणे ते टाकले. त्याच्यानंतर हे मिक्सरमधून काढलेलं जाडसर मिश्रण टाकलं. आता तेल चांगलं तापल्यावर गॅस विझवून दिला आहे, म्हणजे हे खूप जास्त पण तळायचा नसतो हा खार. आता तो झाला की त्याच्यावर थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर लाल मिरचीची भुकटी पण आपण टाकून घेतली. या सगळ्या गोष्टी आपण आधी थोड्याशा भाजून घेतल्या, कारण त्यांच्यातलं मॉइश्चर निघून गेलं म्हणजे कसं आहे, लोणचं जास्त दिवस टिकतं. आता हे इन्स्टंट लोणचं असल्यामुळे आम्ही तेल कमीच टाकलं आहे बरं का मंडळी. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि हे थंड झालं की मग याच्यात ते कापलेल्या कैरीचे तुकडे आपण मिक्स करूया. हे बघा, इथे मीठ टाकलंय. आता लोणच्याला मीठ थोडं जास्तच लागतं. मीठ, तेल या गोष्टींमुळे लोणचं जास्त दिवस टिकतं. आता हे छान मिक्स करून घेतलंय. आता बघा, ते थंड झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी टाकत आहोत. आणि हे छान मिक्स करून जरा त्यातच मुरू दिलं आणि त्याच्यानंतर काचेच्या बरणीत भरून आम्ही याला फ्रीजमध्ये ठेवत असतो. फ्रीजमध्ये ठेवल्याने अगदी ताजं ताजं राहतं ते आणि बुरशी वगैरे लागायचे चान्सेस राहत नाहीत. तर आता सकाळची कामे आटोपल्यानंतर आम्ही आज बघा लग्नाला निघालो आहोत. आईच्या मावस बहिणीच्या मुलाचं लग्न होतं. बागलाण तालुक्यात एक आव्हाटी नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे लग्न होतं. आता कसं आहे, बागलाण आमचं आजोळ पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जायला किंवा तो रस्ता आमचा थोडंसं जिव्हाळ्याचा असतो, म्हणून म्हटलं चला थोडंसं तुम्हाला प्रवासही दाखवू. आता इथे आम्ही लग्नात पोहोचलो आहोत. तर ही नवरदेवाच्या आईला गेल्या गेल्या आम्ही भेटलो, आमची जी कमल मावशी होती. लग्नात आम्हाला माझ्या बऱ्याच मावशाही भेटल्या. अशाच निमित्ताने सगळे एकत्र येतात, भेटीगाठी होतात, एकमेकाची ख्याली खुशाली विचारली जाते.
नवरदेवाला यायला थोडा अवकाश होता, मग आम्ही इकडे मस्त गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतला. अगदी छान साधा मेनू होता, वरण भात उसळ आणि बुंदी. पण आम्हाला असंच जेवण आवडतं. तर आमचं इकडे जेवण सुरूच होतं, एवढ्यात जो धो तिथे पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे नवरदेवाची मिरवणूक पण अगदी थोडक्यात आटपून त्यांना पटकन मंडपात घेतले गेले आणि पुढच्या विधींना सुरुवात झाली. अशा प्रकारे छान छोटेखानी लग्नाला आमची हजेरी लागली, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि मग आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघालो. वातावरण छान, तिथे आजूबाजूला खूप डोंगर असल्यामुळे छान वातावरण होतं आणि ढग दाटलेले असल्यामुळे अगदी छान गारवा पण होता. पार मे महिन्यातलं लग्न असूनही छान गारवा वाटत होता. तर आता हे आम्ही परतीच्या वाटेवर मध्ये पुन्हा एका ठिकाणी स्टॉप घेतलेला आहे. तर हे आहे माझ्या आतेभावाचं म्हणजे सतीशचं फार्म हाऊस. त्याने आता 1-1.5-2 वर्षापूर्वी शेतात छान एक मस्त टुमदार घर बांधलं आहे. तिथे आजूबाजूला डोंगर रांगा आणि अशी मस्त थंडगार वारे आणि स्वच्छ हवा वाहत होती. त्याच्यामुळे अगदी भर दुपारी पण आम्हाला अगदी हिवाळा आणि पावसाळा असल्यासारखंच वाटत होतं तिथे. तर अगदी या उद्देशानेच त्याने शहरातून एक हॉल्ट घेण्यासाठी म्हणून हे फार्म हाऊस इथे बांधलं आहे आणि थोडं माझ्या मार्गदर्शनाखाली तो तिथे आता झाडं लावायला पण त्याने सुरुवात केली आहे. त्याच्याही घरातलं लग्न असल्यामुळे तो बाहेरगावी गेलेला होता, पण घरी आमचे आत्या मामा आणि त्यांचे मुलं असे होतेच. त्याच्यामुळे म्हटलं चला जाता जाता त्यांनाही भेटून घेऊ आणि थोडंसं तिथलंही शूट करून घेऊ. तर तिथे मस्त मग आमच्या गप्पा रंगल्या. परिसराची पाहणी केली आणि मग त्यांचा तर थांबायचा खूप आग्रह होता, पण मग कसं आहे वनश्री पण घरी तिच्या डॅडींकडे असल्यामुळे आम्हाला लवकर निघणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. तर मग आता इथे घराच्या बाहेर आल्यावर पुन्हा बघू शकता तुम्ही इतकी हवा वाहत होती आणि आईच्या आणि आत्यांच्या तर गप्पा संपतच नव्हत्या. इथे बघा हे सगळे बच्चे कंपनी पण मस्त खुश झाले होते. तर हा बघा परिसर. आता सध्या कसं आहे उन्हाळा असल्यामुळे सगळे शेत नांगरून मोकळे ठेवलेले आहेत, कारण कसं एक कडक उन्हात मग जमीन मस्त भाजली जाते. त्यातले मातीतले जे अळ्या वगैरे असतात त्यांचे अंडेही नष्ट होतात कडक उन्हामुळे. तर त्या दृष्टीने आता ही खरीप पूर्व लागवडीची तयारी म्हणता येईल. तर अशा पद्धतीने मग आज आमचा हा दिवस छानपैकी पार पडला. तर पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा. तर पुन्हा भेटू अशा पुन्हा एक नवीन छान व्हिडिओ एखादा छान टॉपिक घेऊन. चला तर मंडळी, निरोप घेतो आता. धन्यवाद.